चषक 2022 मध्ये आपलं मनापासून हार्दिक स्वागत. तर नाणेफेक जिंकून अष्टमी ठाकरपाडा संघ कॅप्टन सागर ठाकरे यांनी निर्णय घेतलेला आहे क्षेत्ररक्षण करण्याचा. क्षेत्ररक्षणी लावलं जाते आणि सलामीची जोडी अगदी रंगीबेरंगी गणवेशात मैदानात प्रवेश करते. यास गुंदोरी गावचे प्रसिद्ध उद्योगपती सुनीलजी म्हात्रे यांचं मान्यवर कक्षामध्ये आगमन झालंय. त्यांच्या या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करण्यात येणार आहे. मी आमच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक जयजी म्हात्रे यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते उद्योगपती गुंदवली सुनीलजी म्हात्रे यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. गुंदवली गावचे प्रसिद्ध उद्योगपती सुनीलजी म्हात्रे यांचं स्वागत आणि सन्मान. धर्मवीर चषक 2022 या स्पर्धेचे मुख्य आयोजक जयेशजी म्हात्रे आपल्या शुभ हस्ते करतायत. त्यांना या ठिकाणी शाल बुके आणि एक सन्मान चिन्ह जे नेहमीच त्यांना स्पर्धेची आठवण देत राहील असं देऊन त्यांना सन्मानित करायचं. त्यानंतर योगेशजी पाटील हे सुद्धा मान्यवर कक्षामध्ये आहेत. यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते निखिलजी सापाटकर यांच्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान करण्यात येईल. निखिल सापाटकर आपण आपल्या शुभ हस्ते योगेशजी पाटील यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. त्यांनाही आपण शाल त्याचबरोबर बुके आणि एक सन्मान चिन्ह जे नेहमीच त्यांना या स्पर्धेची आठवण देत राहील असं देऊन सन्मानित करायचं आहे. त्यानंतर चरण पाटील हे सुद्धा मान्यवर कक्षामध्ये आहेत. एक उत्कृष्ट क्रिकेटर म्हणून त्यांची ख्याती आहे. दापोडे गावासाठी त्यांनी खूप चांगलं क्रिकेट खेळलेलं आहे. चरण पाटील यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. यतीश भोईर आपण आपल्या शुभ हस्ते यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. यतीश भोईर आपण आपल्या शुभ हस्ते चरण पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. यतीश भोईर चरण पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करतायत. यास वळूया आपण महत्त्वपूर्ण सामन्याकडे. वीर तानाजी दापोडे बी विरुद्ध अष्टविनायक ठाकूरपाडा आणि नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि पहिलं षटक गोलंदाजीसाठी कल्पेश. गणेश आणि समीर अशी सलामीची जोडी खेळपट्टीवर. पहिला चेंडू आणि सरळ खेळला जातोय तो शॉर्ट कव्हर पॉइंटला आणि त्यावर एक धाव पूर्ण करतोय गणेश. संघाचं खातं उघडतोय. शुभारंभ होतोय.
कल्पेश पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. यावेळेला मात्र स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न थोडासा पुढे आला होता. खरं तर संधी होती एसटीची, मात्र हरेश यांनी बघितलं की बॅकअप करण्यासाठी कुठला क्षेत्ररक्षक नाहीये. याला फक्त हलक्या हाताने खेळलेलं आहे. शॉर्ट मिड विकेटला चेंडू आहे. डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय. एकच धाव मिळेल आणि एका धाव्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 2. प्रशांतजी पाटील यांच्याकडून समीर पाटीलसाठी सुवर्ण संधी आहे. लागोपाठ जर 3 षटकार लगावले तर 500 रुपयाचं पारितोषिक. कल्पेश यावेळेला मात्र खेळण्याचा जो प्रयत्न ऑन साइडला, मात्र बॅट आणि बॉलचा चांगला संपर्क होत नाहीये. चेंडू आदळतोय, शरीरी भेदी चेंडू म्हणता येईल आणि पंचांचा या ठिकाणी इशारा येतोय तो म्हणजे लेग बाय. विकासजी मिटकर यांच्याकडून समीर पाटीलसाठी 3 षटकासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. लागोपाठ 3 षटकार लगावले तर. हा चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही. मात्र वाईड यॉर्कर चेंडू आहे. काय चेंडू आहे? वाईड यॉर्कर एक चांगला चेंडू. आज हा चेंडू खूप प्रचलित होते सुभाष धुमाळ, वाईड यॉर्कर. कारण या चेंडूवर तुम्हाला चांगल्या प्रकारे फटका खेळण्याची संधी फार कमी असते. याला पुन्हा फुटवर्क बघायला मिळालं नाही. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, एक उत्कृष्ट षटक म्हणता येईल. भलेही कुठला फलंदाज बाद केलेला नाहीये, पण या षटकामध्ये धावा ज्या दिलेल्या आहेत त्या फक्त आणि फक्त 3. काजल स्पोर्ट पूर्णा आणि श्रीगणेश भरोडी दोन्ही कॅप्टननी त्वरित संपर्क साधायचा आहे. काजल स्पोर्ट्स पूर्णा आणि श्री गणेश भरोडी, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण आमच्या ऑर्गनाइज कमिटीशी त्वरित संपर्क साधायचा आहे. खास करून आमचे प्रशांत पाटील खूप मेहनत घेतात ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी. एक काळ असा होता की जॉली स्पोर्ट कामात करून खेळताना प्रशांत पाटील यांनी कित्येक वेळा विस्फोटक विध्वंसक फलंदाजी केलेली आहे आणि संघाला विजयश्री खेचून आणून दिलेली आहे. आज मात्र साई सरकार ग्रुपचे ते एक ॲक्टिव्ह पदाधिकारी आहेत. दुसरं षटक घेऊन येतोय सुभाष ठाकरे, वन ऑफ द ग्रेट ऑलराउंडर इन भिवंडी तालुका. सुभाष ठाकरे स्वर्गीय सौ चंद्रभागा लक्ष्मण पाटील स्टँड करून गोलंदाजीसाठी मार्गस्थ आणि त्याचा सामना करेल तो गणेश. गणेश आणि समीर ही सलामीची जोडी. पण पहिल्या षटकामध्ये जो मॅन्डेटरी पॉवर प्लेचं जे षटक होतं या षटकामध्ये त्याला फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही. खास करून कल्पेश यांनी खूप चांगली गोलंदाजी केली. याला मात्र लोअर फुलटा चेंडू होता. ड्राईव्ह केलेला चेंडूला स्क्वेअरल्याकडे क्षेत्ररक्षक तैनात आहे. थोडासा थ्रंबल होतोय आणि तोपर्यंत मात्र गणेश या संधी मिळते 2 धावा पूर्ण करण्याची. 2 धाव्याने धावसंख्या होती 5. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. यापूर्वीचा सामना आपण बघितला, काय सामना, हाय स्कोरिंग सामना होता. पण काय बॅट आणि बॉलचा संघर्ष बघायला मिळाला होता गावदेव स्पोर्ट्स पूर्णा आणि वीर तानाजी दापोडे 2 संघामध्ये. सुभाष ठाकरे स्लॉग सीप आणि चेंडू कुठेतरी दूर जाईल. डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर षटकार. गणेश ऑन फायर, षटकार लगावला. षटकाने धावसंख्या वेगाने वाढली. धावसंख्या झाली 11. खरं तर आवश्यकता होती, कारण पहिल्या षटकामध्ये धावा आलेल्या नव्हत्या सुभाष धुमाळ. थोडासा एक मानसिक दबाव जो होता, बऱ्याच वेळेला असं होतं की असा जेव्हा फटका लागतो ना तेव्हा थोडासा एक मानसिक दबाव कमी होण्यास मदत होते. सुभाष ठाकरे शॉर्ट रनअप, राईट आर्म. हा चेंडू मात्र स्क्वेअर चेंडू आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर पडल्यानंतर टर्न मात्र उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर गेला आणि पंच इशारा करतायत वाईट बॉल. एक अवंतर धाव मिळते. धावसंख्या होते 12. अजूनही सलामीची जोडी खेळपट्टीवर आहे. खास करून गणेश फटकेबाजी करतोय. यावेळेला चेंडू मात्र थोडासा उजव्या यष्टीच्या बाहेर पण टर्न झाला, वळला आतमध्ये.
कमबॅक करतोय सुभाष ठाकरे. वाईट टाकल्यानंतर एक चांगला चेंडू हाताळतोय. निर्धावच्या रूपाने चेंडूची समाप्ती झालेली आहे. यावेळेला मात्र स्लोवर वन, चेंडूचा वेग कमी केला होता. शफल क्रॉस होऊन हुकचा फटका खेळण्याचा प्रयत्न. सुभाष ठाकरे पुन्हा एकदा मार्गस्थ होतील. याला मात्र कट केलेल्या चेंडूला टीप कव्हरला जातोय. क्षेत्ररक्षक येतोय. फक्त एकच धाव. एका धावेने धावसंख्या वाढते 13. सुभाष ठाकरे पुन्हा एकदा स्वीप केलेला आहे. चेंडू जाते लॉंग लेग सीमारेषेकडे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 15. दरम्यान संदीपजी पाटील यांचं मान्यवर कक्षामध्ये आगमन झालेलं आहे. गुंदवली गावचे समाजसेवक, सामाजिक कार्यकर्ते, त्यापेक्षा एक उत्कृष्ट क्रिकेटर संदीपजी पाटील, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. साई सरकार ग्रुपच्या वतीने मी आपलं हार्दिक स्वागत करतोय. जे संदीपजी पाटील शाखा प्रमुख सुद्धा आहेत आणि एक उत्कृष्ट क्रिकेटर आहेत. कित्येक वर्षापासून गुंदवली गावासाठी क्रिकेटसाठी त्यांचं फार मोठं योगदान आहे. मी धर्मवीर चषक 2022 मध्ये साई सरकार ग्रुपच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत करतोय. तर 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीने पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 2 आणि दुसऱ्या षटकामध्ये मात्र आपण बघितलं की गणेश याने एक षटकार लगावला. धावा आल्या 10. धावसंख्या झालेली आहे 15. म्हणजे एकंदरीत 15 धावा. दुसऱ्या षटकामध्ये 12 धावा आल्यात. लेगबायची 1 धाव आहे. धावसंख्या आहे 15. पण हे जे मैदान आहे, या मैदानावर तुम्हाला 4 षटकामध्ये जर चॅलेंजेबल स्कोर उभा करायचा असेल तर किमान 50चा आकडा पार करावा लागेल. येस, संदीपजी पाटील यांच्याबरोबर सोबत आहेत करणजी म्हात्रे. आपलंही मनापासून हार्दिक स्वागत आहे. वेलकम. तिसरं षटक घेते महेश ठाकरे. किमॅन सध्या तरी जबरदस्त फॉर्मात आहे. अष्टपैलू कामगिरी करतो संघासाठी. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, पोलीस दलात महत्त्वपूर्ण सेवा सुद्धा करते मेजर महेश ठाकरे. हे सुद्धा एक आपल्या सर्वांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. पहिल्या चेंडू डाऊन दी ग्राउंडचा फटका आणि चेंडू जातोय तो म्हणजे लॉंग ऑफ सीमारेषेकडे. कर्णधार सागर त्या ठिकाणी आहे. तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळते ती गणेशास. धावसंख्या 1 न वाढते. धावसंख्या होती 16. याला पुन्हा एकदा फटका गेला. चेंडू सरळ येईल तो लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक हरेश त्या ठिकाणी आहे. फक्त एकच धाव मिळेल. हरेश ठाकरे लॉंग ऑनला आहे. लॉंग ऑफला सागर ठाकरे. कल्पेश वाईड ऑफ लॉंग ऑनला. पुन्हा एकदा डाऊन दी ग्राउंडचा फटका. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा काय इशारा आहे ते बघायचं आहे. 4 धावांसाठी चौकार. काही इंच सीमारेषेच्या आतमध्ये चेंडू बघितला आपण. काही इंच सीमारेषेच्या आतमध्ये पडला. तिन्ही फटके जर आपण बघितले तर डाऊन द ग्राउंडचे फटके बघायला मिळाले. चौकाराने त्यामध्ये धावसंख्येला वेग आलेला आहे. धावसंख्या झालेली 21. याला फटका खेळला जातोय. चेंडू सरळ जाते तो लॉंग लेग सीमारेषेकडे. पाठलाग केला जातोय मात्र अडवू शकणार नाही. चेंडू सीमा पार चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार.
यस, अजूनही विस्फोटक फलंदाज आदेश पाटील, आकाश पाटील यायचं बाकी आहेत. याला तर फोर्स केलेला आहे. चेंडू हवेत, हारे चेंडू खाली येतोय आणि याचबरोबर गणेश याचे एक विस्फोटक खेळीचा अंत होतोय. गणेश यांनी बाद होण्यापूर्वी एक षटकार लगावला, 2 चौकार लगावले, 19 धावांची खेळी केली आणि तब्बल 11 चेंडूंचा सामना केला. 11 चेंडूंचा सामना केला आणि 19 धावांची खेळी करून संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन गेला. एकवीस धावा संख्येवर गणेश बाद झाला. मात्र 21 धावांची पार्टनरशिप मध्ये संघासाठी 19 धावांचे योगदान गणेश यांनी दिलं आणि गणेश पास झाल्यानंतर आता मात्र येतोय आदेश. आदेश एक विस्फोटक फलंदाज, विध्वंसक फलंदाज आहे. यानंतर बॅटला हलकासा स्पर्श आणि चेंडू विसावतोय तो यष्टी रक्षकाच्या हातात. बॅक टू बॅक दुसरा धक्का. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ काय. तीन षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. धावसंख्या झालेली आहे 25. आम्ही वळणार आहोत ते म्हणजे स्वागत आणि सन्मानाकडे. मी सर्वप्रथम सचिन पाटील यांना विनंती करणार आहे, आपण आपल्या शुभ हस्ते शाखा प्रमुख आणि एक उत्कृष्ट क्रिकेटर म्हणून ज्यांची ख्याती आहे गोंदवली गावचे संदीपजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. यस, सचिन पाटील आपल्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान करतील. शाखा प्रमुख आणि एक उत्कृष्ट क्रिकेटर म्हणजे जी ख्याती आहे गोंदवली गावचे संदीपजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. आतापर्यंत फार मोठे योगदान गोंदवली गावासाठी ज्यांनी दिले क्रिकेटमध्ये ते संदीपजी पाटील. त्यानंतर करणजी म्हात्रे यांचं स्वागत आणि सन्मान कुंदन पाटील आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. कुंदन पाटील आपण आपल्या शुभ हस्ते करण म्हात्रे यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. विराज पाटील आपण स्वागत आणि सन्मान करायचं आहे. विराज पाटील. पंचांनी सामना सुरू ठेवायचे. यस, हुकचा फटका खेळलेला आहे आणि चेंडू अडवण्यात यश आलेला आहे. मात्र तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. खरं तर हुकचा फटका होता मात्र ताकद झोकलेली नव्हती. 3 धावा मिळत आहेत. 3 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली 28, 28. अंतिम षटक हे मार्गस्थ आहे. काजळ स्पोर्ट पूर्णा आणि श्रीगणी बरोडी दोन्ही कॅप्टनला लास्ट ऑफिशियल कॉल. दोघांनीही आमच्या ऑर्गॅनिक कमिटीशी त्वरित संपर्क साधायचा आहे. काजळ स्पोर्ट पूर्णा आणि श्री गणेश बरोडी याला मात्र फोर्स केलेला आहे. चेंडू जाईल तो म्हणजे काऊ कॉर्नरच्या वरून षटकार. सुभाष धुमाल, अशा प्रकारचा फटका खेळणं तितकं सोपं नसतं. अति उंचीवर फोर्सिंग फटका होता, फोर्स केलं होतं आणि काऊ कॉर्नरच्या वरून जाणारा हा षटकार डावखुरा शैलीदार फलंदाज धीरज याच्या बॅटमध्ये षटकार. आता मात्र धावसंख्येला वेग आलेला आहे. धावसंख्या झाली 34, 34.
यावेळेला मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये हवा तसा चेंडू आलेला नव्हता. 2 धाव मात्र पूर्ण करतोय धीरज. धावसंख्या होती 36. अजूनही या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. यावेळेला मात्र पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर बाउन्स झाला, अनपेक्षित उसळला. हुकचा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र शरीरापासून जवळून तुम्ही हा फटका खेळू शकत नाहीये. चेंडूची समाप्ती निधावच्या रूपाने झाली. यतीश पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. याला पुन्हा तर कंट्रोल हुक शॉट खेळलेला आहे. चेंडू जाईल लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर, चौकार. चौकार आता मात्र धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झाली 40. अजून या षटकातील एक शेवटचा चेंडू आहे. आतापर्यंत या षटकामध्ये 13 धावा आलेल्या आहेत, 15 धावा आलेल्या आहेत. याला मात्र हुकचा फटका, चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर, षटकार. कॅप्टन इनिंग पेश करताना या ठिकाणी धीरज. तर षटकाराने धावसंख्या वाढलेली आहे. 46 धावा झाल्या आणि 47 धावांचं लक्ष दोन्ही कॅप्टननी यायचंय. दोन्ही कॅप्टन दोन्ही कॅप्टननी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. श्री गणेश भरोडी, त्याचबरोबर काजल स्पोर्ट पूर्णा, गुंदेवी गावचे प्रसिद्ध उद्योगपती सुनीलजी म्हात्रे, तसेच शाखा प्रमुख संदीपजी पाटील, या दोन्ही मान्यवरांना विनंती करणार आहे की आपल्या उपस्थितीत टॉस होईल. अजय, खूप खूप स्वागत आहे. त्याचबरोबर काजल स्पोर्ट पूर्णा संघाचे कॅप्टन गुड्डू, खूप खूप स्वागत आहे. दोघांच्या माहितीसाठी सामना हा 4 षटकांचा असणार आहे. आमचे मान्यवर सुनीलजी म्हात्रे, खूप खूप स्वागत आहे टॉस बॉक्समध्ये. संदीपजी पाटील, शाखा प्रमुख, त्याचबरोबर बेस्ट क्रिकेटर. कॉइन जे वापरलं जाणार आहे, एक बाजू धर्मवीर चषक 2022, कारण हा चषक जो आहे तो धर्मवीर चषक 2022. दुसरी बाजू जे साई सरकार ग्रुप, कारण साई सरकार ग्रुप जे आहे त्यांच्या विद्यमाने या स्पर्धेचं आयोजन दोघांपैकी एकाचं नामनिर्देशन आपण करायचं आहे. सुनीलजी म्हात्रे आपल्या शुभास्ते टॉस करतील. कॉलिंग कोण करणार आहे? येस, काजल पूर्णाचे कॅप्टन. येस, मात्र टॉस जिंकलेला आहे तो श्री गणेश भरोडे संघाने. सुनीलजी म्हात्रे, त्याचबरोबर संदीपजी पाटील, आपलं मी खूप खूप आभार व्यक्त करतोय. आपण टॉससाठी आलात. पुन्हा एकदा आमच्या मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. रोहनजी म्हात्रे, आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम. आपण मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. खूप खूप आभार. अजय, सुंदर वातावरण आहे, लख सूर्यप्रकाश आहे. आयडियल कंडिशन क्रिकेटसाठी नाणेफेक जिंकलेली आहे. कसं वाटलं आयोजन? मैदानात प्रवेश केल्यानंतर VIP कक्ष, खेळाडू कक्ष, आमचा समालोचक कक्ष. दापोड्याचा ग्राउंड तर खूप सुंदर आहे आणि इथली आउटफील्ड पण खूप सुंदर असते आणि दरवेळी इथे खेळायला पण खूप आम्ही एन्जॉय करतो. दरवेळेला या मैदानावरती खूप चांगला खेळ होता आमचा आणि स्पर्धा ही खूप चांगली भरवण्यात आलेली आहे. धर्मवीर चषक 2022चं आयोजन खूप सुंदर आहे आणि आम्ही स्पर्धा यावर्षी एन्जॉय करू. नाणेफेक जिंकलेली आहे. 4 षटकांचा सामना आहे. काय निर्णय? प्रथम क्षेत्ररक्षण करा.
तुम्ही तर एन्जॉय करणार आहात म्हणजे नक्की चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न असणार आहे. मग 4 षटकांच्या सामन्यामध्ये पहिला सामना तुम्हाला जिंकायचा असेल तर किती धावांपर्यंत समोरच्या संघाला काजल स्पोर्ट पुण्याला थांबवण्याचा प्रयत्न असेल? दापोड्याचा ग्राउंड हा फलंदाजांसाठी खूप चांगला आहे आणि खूप चांगली बॅटिंग कुठलाही फलंदाज या पिचवरती करू शकतो. तर त्या अनुषंगाने आम्ही 4 षटकांमध्ये 50च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. तुमचा कंप्लीट टीम या सामन्यामध्ये खेळणार आहे कंप्लीट नाही, काही नवीन पोरं पण दिसणार या सामन्यामध्ये. म्हणजे अगदी अनुभवी आणि नवोदित खेळाडूंचा भरणा तुमच्या संघामध्ये असेल. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. नाणेफेक जर जिंकली असती तर काय निर्णय घेतला असता? क्षेत्ररक्षण. तुमच्या मनाच्या विरुद्ध झालेला आहे, पण क्रिकेट एक अनिश्चितीचा खेळ आहे. तुम्ही जर एक मोठी धावसंख्या उभी केली तर समोरच्या संघाला परास्त करू शकता. किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 70 ते 75 पर्यंत जाऊ आम्ही. आणि ही कामगिरी करण्यासाठी कुठले फलंदाज यांच्याकडनं खूप अपेक्षा असतील? राहुल आहे, प्रीतम आहे, गौरव आहे, अजून आहेत. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, यानंतर पहिल्या फेरीतला जो शेवटचा सामना होणार आहे त्याची नाणेफेक झालेली आहे, टॉस झालेला आहे. टॉस जिंकून श्री गणेश बरोडी संघाचे कॅप्टन अजय पाटील यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि काजल स्पोर्ट पूर्ण संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. वळूया आपण खेळाकडे. सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू आणि हवेत ताळमेळ बघायला मिळाला नाही आहे, कारण झेल घेण्यासाठी कॉलिंग जे असायला हवं होतं ते कॉलिंग नव्हतं. अशा वेळेला कॉलिंग जर असतं तर झेल घेण्याची संधी होती. व्ही तानाजी दापोडे बी संघाला 2 धावांची पेनल्टी आहे, लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळे सुभाष तुम्हाला पहिलं षटक संपल्यानंतर 2 धावा आपण ॲड करायच्या आहेत. याला मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न, मात्र पंचांचं बारकाईने लक्ष होतं की चेंडू उजव्या स्टे थोडासा बाहेर जात होता. पंच अपील फेटाळून लावतायत आणि इशारा करतायत लेग बाय. एक अवंतर धाव मिळते आणि धावसंख्या होती ती 2. महेश आणि हरेश, महेश ठाकरे आणि हरेश ठाकरे असे एक बिनीची जोडी खेळपट्टीवर. थोडासा बदल केलेला आहे सुभाष धुमाल यावेळेला सलामीमध्ये. याला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एक चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहतोय आपण. हितेश करतोय, एक युवा गोलंदाज आहे त्याने दापोडे बी संघाचा. आज फलंदाजीमध्ये गणेश यांनी खूप प्रभावित केलं होतं आणि खास करून धीरज यांनी स्लॉग ओव्हरमध्ये खूप चांगली फटकेबाजी केली होती. संघाचा कॅप्टन धीरज याने. पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड स्ट्रोक. चेंडूवर नजर असणं फार गरजेचं आहे. उजव्या स्टेच्या बाहेर चेंडू होता, खाली राहिला होता, फक्त आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र निर्धावच्या रूपाने चेंडूची समाप्ती झालेली आहे. धावसंख्या अजूनही थांबलेली आहे, फक्त आणि फक्त 2. पहिलं षटक हे मार्गस्थ आहे, प्रगतीपथावर आहे. याला मात्र मिस टाइम फटका आणि एक सॉफ्ट डिस्मिसल. सहज सोपा सुंदर झेल. महेश बाद होते. खूप संत खेळ की तब्बल 4 चेंडूंचा सामना केला, फक्त 1 धाव केली. 25 स्ट्राईक रेट, फक्त 1 धाव आणि महत्वपूर्ण सफलता हितेश यांनी आपल्या संघाला मिळवून दिलेली आहे. एक यशस्वी षटक समाप्त झालेलं आहे. आता मात्र आपण 2 धावा ऍड करणार आहोत. पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर धावसंख्या होती 2. पेनल्टीच्या 2 धावा या ठिकाणी ऍड होतील आणि धावसंख्या होईल 4. यस, नेक्स्ट बॅट्समॅनने जायचं आहे, अन्यथा टाइम आउटचा नियम मानुसार जाणारा फलंदाज सुद्धा बाद ठरू शकतो.
यतीच जातोय फलंदाजी करण्यासाठी, कारण समोर जे लक्ष जे आहे ते 47 धावांचं लक्ष आहे. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त 4. आता मात्र 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 43 धावांची आवश्यकता. 14.33 आस्किंग ऑन रेट. आमचे एक्सपर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड माहिती देत आहेत. बरोबर, कारण सामना जेव्हा सुरू झाला तेव्हा आवश्यक धावगती होती 11.90. पण पहिल्या षटकामध्ये जो भेदक मारा केला होता हितेश याने, त्यामुळे आस्किंग ऑन रेट वाढणार आहे 14.33. आता मात्र फलंदाजी करण्यासाठी सज्ज होईल तो म्हणजे यतीश. नॉस्टा केलेला हरेश ठाकरे आणि दुसरं षटक हाताळण्यासाठी चेतन चेतन 3D चित्रपट आपण बघितला होता छोटा चेतन, त्यातला हा चेतन पहिला 3D चित्रपट असावा मला वाटतं सुभाष धुमाळ. त्यानंतर भरपूर चित्रपट आले 3D. शिवा का इन्साफ सुद्धा 3D होता. भरपूर काही चित्रपटाची नावं घेता येईल. एक वेगळीच मजा असायची चित्रपट पाहण्याची. 3D चित्रपट अगदी गॉगल लावून आपण तो चित्रपट पाहायचो. नवीन पिढीला कदाचित फारशी माहिती नसावी त्या चित्रपटाची. चेतन याला मात्र खराब चेंडू आहे, बीमर चेंडू आहे आणि त्याचा समाचारही चांगल्या प्रकारे घेतलेला आहे. सरळ चेंडूला भिरकावून दिलेला आहे सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. त्यामुळे या चेंडूवर 7 धाव मिळतील. आता मात्र धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झाली 11. आणि ह्या चेंडूवर असणारे फ्रीट पंच इशारा करतायत. पुढे फुलटा चेंडू मात्र फायदा उचलता आलेला नाही. फ्रीटचा फायदा उचलता आला नाही. फुलटा चेंडू होता तोही डाव्या स्टीवरला चेंडू होता. फक्त आणि फक्त एकच धाव मिळते. धावसंख्या होती 12. चेतन स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, कमबॅक करतोय. हेच फार महत्वाचं असतं. पहिला चेंडू खूप खराब हाताळला होता, त्यानंतर मात्र कमबॅक करताना पाहतोय चेतन यास. चेतन स्वर्गीय चंद्रभागा लक्ष्मण पाटील स्टँड कडून गोलंदाजी करतोय. हा चेंडू मात्र स्क्वेअर चेंडू आहे, उजव्या स्टीच्या खूपच बाहेर जातो आणि पंच इशारा करतायत वाईड बॉल. एक अवंतर धाव मिळते आणि अवंतर धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 13. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे प्रगतीपथावर आहे. चेतन त्याला पुन्हा शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, खराब क्षेत्ररक्षण. खराब क्षेत्ररक्षण. शॉर्ट फाईन निघला होते आणि 4 धावा मिळतात. चेंडू डीप फाईन लेग सीमारेच्या बाहेर जातोय. चौकार आणि धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झालेली 17. या वेळेला मात्र फुलारलेंचा चेंडू होता. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. नेम साधला जात नाही. एक चोरटी धाव बाईच्या रूपाने मिळते. धावसंख्या होती 18. गोलंदाजी चांगली होती सुभाष धुमाळ, पण क्षेत्ररक्षण चांगलं होत नाहीये. 18 धावा झाल्यात. 18. याला मात्र लॉफ्टेड शॉट आणि चेंडू जाईल लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. षटकार. षटकारण्याचा मात्र धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झालेली आहे 24. निम्मा पल्ला पार केलाय, कारण 47 धावांचं लक्ष आहे.
पुन्हा एकदा डाऊन दी ग्राउंडचा फटका. चेंडू जाईल स्ट्रेट लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. षटकार, बॅक टू बॅक दुसरा षटकार. आता मात्र यतीश ऑन फायर. बॅक टू बॅक 2 षटकार लगावलेले आहेत आणि आता पण यतीश याने 3 षटकार लगावलेले आहेत. 4 चेंडूचा सामना केला. 19 धावांची खेळी. षटकाने धावसंख्या वेगाने वाढलेली आहे. 30 धावा झाल्या आहेत. आता मात्र समीकरण जे आहे 12 चेंडू आणि 17 धावा. हे षटक खूप मागणी ठरलेलं आहे. या षटकात किती धावा गेल्यात पाहू शकतो आपण. 26 म्हणजे आपण पाहतो या ठिकाणी चेतन जो आहे हा डी मार्ट मध्ये बघायला मिळाला. डी मार्ट मध्ये उभा दिसला कारण ज्याप्रमाणे धावा दिलेल्या आहेत. आता मात्र 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावांची आवश्यकता. सोपं समीकरण पण क्रिकेट असा खेळ आहे. कित्येक वेळा एका षटकामध्ये 30-32 धावा कुठल्या जातात पण बऱ्याच वेळा एका षटकामध्ये 8 किंवा 10 धावा करणं सुद्धा कठीण जात आहे. याचा कित्येक सामन्यामध्ये आलेला आहे. काजल स्पोर्ट पूर्ण संघ कर्णधाराने आमच्या ऑर्गनायझिंग कमिटीशी संपर्क साधायचा आहे. अंतिम तिसरं षटक. यावेळेला मात्र खेचून मारलेला आहे आणि हे षटकार. हरेश ठाकरे ब्रँडेड फटका म्हणता येईल. हरेश ठाकरे अशा वरचे फटके लिहिल्या खेळतोय. खास करून उजव्या यष्टीच्या बाहेर जो चेंडू असतो ना त्याला खेचून मारण्यामध्ये वाकबगार आहे. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता आणि खेचून मारला होता आणि चेंडू सरळ निघून गेला होता. जवळपास स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मध्ये षटकार. आता मात्र 11 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. 11 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. आज महेश ठाकरे थोडा संघर्ष करताना दिसला पण मात्र यतीश आपला नैसर्गिक खेळ करतोय. याला मात्र बॅटला स्पर्श करून चेंडू निघून जाईल. लॉंग स्टॉप सीमा रेषेच्या बाहेर चौकार. आता मात्र सोपं समीकरण. चौकाने धावसंख्या वाढते. धावसंख्या झालेली आहे ती 40. जिंकण्यासाठी फक्त 7 धावांची आवश्यकता. यावेळेला मात्र सोयर चेंडू आहे डाव्या यष्टीच्या खूपच बाहेरून जातोय. पंच परेश महाजन इशारा करतोय वाईट बॉल. एक अवंतर धावमिनिटे. धावसंख्या झाली 41. यावेळेला मात्र चेंडू जाईल तो डीप फाईन एक सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. फक्त एकच धाव मिळेल कारण डीप फाईनला क्षेत्ररक्षक होता आणि धावसंख्या झालेली ती 42. आता जिंकण्यासाठी फक्त 5 धावांची आवश्यकता. यानंतर होणारा सामना काजल स्पोर्ट पूर्णा विरुद्ध श्रीगणी भरोडी. श्रीगणी भरोडी संघाने आपलं क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्यायचं आहे. फुलटॉस चेंडू आणि समाचार घेतलेला चेंडू डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जातोय. षटकार. आणि याचबरोबर अष्टविनायक ठाकूरपाडा हा संघ विजय प्राप्त करतोय. अभिनंदन अष्टविनायक ठाकूरपाडा आणि हार्ड लक व्ही तानाजी दापोडे बी. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ज्याने 5 चेंडूंचा सामना केला आणि जवळपास 500च्या स्ट्राईक रेटनं 25 धावा उभ्या केल्या आणि महेश ठाकरे बाद झाल्यानंतर मात्र पूर्ण सूत्र आपल्या हातात घेतली. म्हणून मॅन ऑफ द मॅच यतीश. यतीश इज द मॅन ऑफ द मॅच. यतीश प्लीज कम फॉरवर्ड. खूप चांगली फलंदाजी केली. फक्त 5 चेंडू खेळला आणि 5 चेंडूमध्ये 25 धावा पटकावल्या.